नमस्कार मित्रांनो, तुम्हाला आता नुकत्याच पार पडलेल्या गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभकामना. बाप्पा आले आणि आपल्या घरी गेलेही. गेले 11 दिवस ते आपले सानिध्यात होते. परमपूज्य लोकमान्य टिळक यांनी हा गणेशोत्सव साजरा करण्यामागचं त्यांचं उद्दिष्ट होतं की सार्वजनिक गणेशोत्सव या निमित्ताने आपले जे हिंदू बांधव आहेत, आपले जे लोक आहेत ते एकत्र येतील आणि आपल्याला ब्रिटिशांच्या विरोधात उठाव करण्यास मदत होईल. एकता हे एकमेव त्यामागचं कारण आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय की मुंबापुरीमध्ये, पुण्यनगरीमध्ये मोठ्या प्रमाणात, नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. परंतु एकतेअभावी आता ह्या गणेशोत्सवाचा रंग थोडा उडत चाललेला आहे. माझा स्वतःचा अनुभव आहे. मी पाहतोय मंडळांमधल्या आपापसातल्या नाराजीमुळे कुठेतरी या गणेशोत्सवाचा आनंद जो आहे तो कुठं कमी होत चाललेला आहे. आपण पाहतो आपल्या सर्वांचा लाडका असणाऱ्या लालबागच्या राजाचं आपण कितीतरी व्हिडिओज पाहिले. त्या ठिकाणी श्रद्धेने, भावनेने, आपल्या प्रेमाने त्या ठिकाणी दर्शनास लांबून लोक येतात. अगदी ग्रामीण भागातून लोक येतात की आपल्या या नवसाला पावणाऱ्या राजाचं दर्शन घेऊ, आपण आपलं नवस त्याच्या पुढे बोलू. पण आपण पाहतोय की या सोशल मीडियावरती बरेचसे व्हिडिओ झाले कशा प्रकारे त्या ठिकाणी या श्रद्धेने येणाऱ्या भाविकांवरती अत्याचार केला जातोय, कसे ते भाविक ओढून त्या ठिकाणाहून काढले जातात. काल परवाच मी एक व्हिडिओ पाहिला की एका गुलाबी फ्रॉकवरती एखाद्या लहान बाळाला घेऊन तो तिचा पिता त्या ठिकाणी बाप्पाच्या दर्शनासाठी आलेला आहे आणि त्याला तिथल्या त्या सुरक्षा रक्षकांनी कशा प्रकारे ओढून त्या ठिकाणाहून त्याला बाहेर काढलं. दुसरं एक पाहतो, इथं मराठ्यांचा क्रांती मोर्चा होता, तर लालबागचा राजा या ट्रस्टने तिथलं चाललेलं अन्नछत्र बंद केलं. आज मला वाटते त्यामुळेच की काय बाप्पा नाराज होऊन अजूनही 2 वाजून गेले तरी तो आपल्या विसर्जनाच्या प्रतीक्षेत त्या ठिकाणी गिरगावमध्ये उभा आहे. मित्रांनो, आपण सर्वच जाणतो हा लालबागचा गणेशा, हा लालबागचा राजा हा खऱ्या अर्थाने तिथल्या कोळी बांधवांनी श्रद्धेने बसवलेला एक गणपती आहे. खरं तर त्याचे मानकरी कोळीच बांधव आहेत आणि ते आज पूर्णच या लालबागच्या राजाने दाखवून दिलंय की जर माझं विसर्जन होणार, जर मी माझ्या घरी जाणार, ते माझ्या कोळी बांधवांच्याच सहकार्याने जाणार, नाहीतर मी जाणार नाही. आज या ठिकाणी बघतोय हा यांनी गुजरातवरून आणलेला तराफा, म्हणे की एकदम कृत्रिम नाही बोलतात ना, अद्ययावत तराफा आहे की त्याच्यावरती सहजरित्या बाप्पाला चढवलं जाईल, भरपूर असं आतमध्ये घेऊन जाऊन सहजरित्या त्याचं विसर्जन केलं जाईल. अरे पण माझा बाप्पा तुमच्या त्या गुजराती लोकांच्या तराफ्यावर बसला तरी का? बाप्पाने स्वतःचं विसर्जन करून घेतलं, कमरेच्या वरपर्यंत पाणी आलं. याचा अर्थ काय होतो? अजूनही बाप्पाची महाआरती केलेली नाही त्या ठिकाणी. अजूनही जर तुमचे डोळे उघडले नाहीत लालबागच्या राजा ट्रस्ट, लालबागचं राजा मंडळ, तर तुम्ही या अंधारात पूर्णपणे भरकट जाणार की तो बाप्पा हा सर्वांचा आहे. तो बाप्पा हा कोळी समाजाचा दैवत आहे, हे तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या. कोळी बांधवांना तुम्ही जर दूर लोटणार असाल, त्या तराफ्यावर नको त्यांची भरती, नको त्यांची गर्दी करणार असाल, तर लालबागचा राजा हा नवसाला पावणारा बाप्पा तुम्हाला नक्कीच चाणाक्ष दाखवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही केलेल्या चुकांचं हा तुम्हाला आता या ठिकाणी एक बोलतात ना की तुम्हाला एक आठवण करून देतोय की तुम्ही मला या ठिकाणी आणून माझ्या भक्तांवरती जो अन्याय करताय तो अन्याय तुम्ही करू नका. नको त्या लोकांना तुम्ही मंडळात घ्यायला लागलात. कशासाठी? पैशासाठी? हा म्हणता लालबागचा राजा
हा म्हणे कामगार, आपला जो कामगार विभाग आहे तिथला नवसाला पावणारा राजा कधी हे परप्रांतीय, हे गुजराती लोक गिळंकृत करतील सांगता येणार नाही. आज तुम्ही एका गुजरात्याला तुमच्या कमिटीमध्ये घेतलं. तुमच्या माहितीसाठी सांगतो की गुजराती धर्मामध्ये जैन मंदिरांमध्ये आपण बाप्पाचा दिलेला प्रसादही ते लोक घेऊन जाऊ शकत नाही. ते त्याचं भक्षण करतात, ते त्याचा स्वीकार करतात, परंतु तो प्रसाद ते जैन मंदिरामध्ये घेऊन जाऊ शकत नाहीत, कारण की जैन धर्मामध्ये ते मान्य नाहीये. मग अशा लोकांना तुम्ही ट्रस्टमध्ये घेऊन, केवळ पैशासाठी ट्रस्टमध्ये घेऊन ट्रस्टला का बदनाम करत आहात? आणि हे शासन बाप्पाचं सकाळचं विसर्जन मिरवणुकीचा वेळ कधी हा म्हणता दुपार लोटून गेला ते कळालं नाही हो. आम्ही लहानपणापासून बाप्पाला पाहतोय. बाप्पा आमच्या दारातून या ठिकाणी नामजोशीवरून जातोय. सकाळी सकाळी 6:30-7 वाजता बाप्पा तिथून विसर्जनासाठी निघायचा आणि या ठिकाणी आमच्या इथे दुपारी 12:30-1 वाजता यायचा. आज रात्री 9:30 वाजेपर्यंत आम्ही या ठिकाणी बाप्पाची वाट बघत बसलेलो. किती करा, किती अन्याय करा. खऱ्या अर्थाने बाप्पाचं विसर्जन हे अनंत चतुर्दशी दिवशी झालं पाहिजे, कारण की त्याच्या दुसऱ्या दिवसापासून या ठिकाणी पितृपक्ष चालू होतो. जर तुम्ही या गोष्टी मानणार नसाल तर कशाला पंचांग बघता? बाकीच्या वेळेस लग्न ठरवायचं झालं तर पंचांग बघा, चांगला मुहूर्त बघा. मग या गोष्टींसाठी मुहूर्त नाहीये? अरे बाप्पाला त्याच दिवशी जायचं असतं, म्हणून त्याला अनंत चतुर्दशी म्हणतात ना. तुम्हाला गावाला जायला जर थोडासा 4-5 तास उशीर झाला, तुम्ही किती गोंधळ करता. आणि तुम्ही चक्क 20-25 तास म्हणजे एक दिवसांपासून जास्त काळ तुम्ही बाप्पाला त्याच्या आई वडिलांपासून दूर ठेवताय. याचं तरी तुम्हाला भान आहे का? आज आपल्याला आपल्या घरी जायची किती उत्सुकता असते हे तुम्हाला माहीत असेलच. अरे 11 दिवस तो बाप्पा आपल्या बरोबर राहिला ना, त्याला वेळेवरती त्याच्या घरी नको पाठवायला? आणि अनंत चतुर्दशीचा नियम जर तुम्हाला पाळायचा नसेल तर कशासाठी तुम्ही हा उत्सव साजरा करताय? गणेश चतुर्दशीला तुम्ही सकाळी आणल्या त्याची पूजा करून, त्याची प्राणप्रतिष्ठा करून बरोबर अनंत चतुर्दशी दिवशी त्याला त्याच्या घरी पाठवलं पाहिजे. त्या गणरायाचं मनोभावे विसर्जन केलं पाहिजे. ते कुठेतरी तुम्ही आता टाळत चाललाय आणि त्याला हे शासनही मदत करतंय. आता मी पाहतोय TV9 वर मराठीवरती दाखवतायत की नाही गणेशाची मूर्ती, लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक वेळेत सुरू झाली होती, परंतु लोक या ठिकाणी भाविक लोक जास्त आल्या कारणाने त्यांना त्या मंडळाला त्याचं नियोजन करतात. अरे कोण तुम्ही TV9 वाले? तुम्ही पत्रकार आहात का? तुम्हाला माहिती आहे का बाप्पाची विसर्जन मिरवणूक कधी सुरू व्हायची ते? अरे का त्या बाप्पाला तुम्ही तुमच्या वेटीमध्ये धरताय? वेळेवरती मिरवणूक सुरू करा, वेळेवरती त्या ठिकाणी जाऊ द्या. कोळी बांधवांनी सांगितलं होतं ना तुम्हाला भरतीचा टाइम काय, आवटीचा टाइम काय. अरे ज्याला समुद्राचा पूर्ण इतिहास माहिती आहे अशा कोळी बांधवांनी तुम्हाला सांगितलं असताना तुम्ही ऐकलं नाही. हे कुठेतरी थांबवा. गणेश उत्सव हा केवळ एकीकरणाचा विषय आहे. हा इव्हेंट नाहीये, हा कसल्याही प्रकारचा कार्यक्रम उपक्रम नाहीये. श्रद्धेने एकत्र या आणि गणेशोत्सव साजरा करा. मंडळाला मोठं करून, कार्यकर्त्यांना मोठं करून काही फायदा नाहीये. त्या बाप्पाला, त्या परमेश्वराला मोठं करा, आपल्या एकतेला मोठं करा. हळूहळू आपल्या मुंबापुरीतून आपण मराठी माणूस कमी होत चाललोय आणि थोड्या दिवसांनी तर पूर्णपणे कमी होऊ, नष्ट होऊ मुंबईतून. हो, मी तेच सांगतो, नष्ट होऊ नको. त्यांच्या नादाला लागू नका. बाप्पाला श्रद्धेने आणा आणि श्रद्धेने परत त्याच्या घरी पाठवा. हीच माझी कळकळीची विनंती आहे. आणि कुठेतरी हे थांबलं पाहिजे. हे जे स्पर्धा चालू आहे विविध मंडळांमध्ये, ही स्पर्धा न होता हा आपल्या सर्वांचा एक उत्सव आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. एवढे बोलून मी लोकमान्य टिळकांना, माझ्या शिवरायांना स्मरून हे माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.